मला सगळ्यात पहिलं गाणं तुझ्या मांजरीला धोका, आला बाबूराव दिलाचा अध्यक्ष घडव, ओ माय गॉड अशी मला कित्येक गाणी सकट बाबांनी दिली. एक नवल सांगू का तुला ठाऊक आहे का, अग सांच्या पारी टकलावून बसलाय बोका, तुझ्या मांजरीला धोका. प्रथमतः ते गाणं मी आपल्यासमोर सादर करतो आला बाबूराव, आणि त्यानंतर आला बाबूराव ऑडिओ हिट झाल्यानंतर हे गाणं व्हिडिओ झालं. ते व्हिडिओचं मी देखील मी सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी मी हे गाणं आपल्याला ऐकून दाखवतो. शांता झाली साऱ्या जगात पोचले, हे देखील त्यांनी गीत मला लिहून दिलेलं आहे. नुकतंच हे गीत मी थोड्या दिवसात रेकॉर्डिंग करून एक सुनील दादा सकट यांची आठवण म्हणून ते गाणं मी रिलीज करणार आहे. लहूजी श्वासामध्ये, लहूजी ध्यासामध्ये, लहूजी घासामध्ये, लहूजी नसामध्ये, चिरून पारे या काळजाला, दिसल लहूजी तुम्हाला, तुम्हाला दिसल लहूजी तुम्हाला. जय भारत. मी निकिता. दर्शक हो, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी सुनील सकट यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. तर त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक आदरांजली कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या ठिकाणी बरेच गायक आणि कलाकार उपस्थित आहेत. तसेच येथे गीतांचा कार्यक्रमही सुरू आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजक तसेच प्रसिद्ध कवी, गीतकार आणि मुख्य म्हणजे आनंद शिंदेचे शिष्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर आपण त्यांची सध्या मुलाखत घेतो आहे. तर सर, आज सुनील सकट यांचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, तर तुम्ही त्यांना आदरांजली वाहताना तुम्ही काय सांगताल आणि त्यांच्या जीवनाबद्दल काय सांगताल? सुनील बलभीम सकट असं त्यांचं नाव आहे. आणि सुनील सकट हे जे गीतकार होते, तर आंबेडकर चळवळीतील अतिशय अग्रेसर असं नाव त्यांचं आदराने घेतलं जातं. आणि पुणे शहरातील जेवढे पण गायक आहेत, एकही गायक असा नाही की ज्यांच्याकडे सुनील सकट यांचं गाणं नाही. सुनील सकट यांच्या गीतामुळं अनेक गायक घडलेले आहेत. सुनील सकट यांचा जीवनप्रवास म्हटलं तर ते स्वतः ढोलक वाजवायचे. कलेची अतिशय लहानपणापासून त्यांना आवड असल्यामुळं आणि लिखाणाची आवड असल्यामुळं त्यांनी वादन करता करता लिखाणाचं काम चालू केलं आणि अतिशय सुंदर सुंदर अशी गाणी या महाराष्ट्राला त्यांनी दिली, ज्यांच्या गाण्यामुळं अनेक गायक देखील घडलेले आहेत. त्यामुळं पुणे शहरातील तमाम कलावंतांच्या मनामध्ये एक त्यांच्याबद्दल आदराची भावना होती, अतिशय त्यांच्याबद्दल प्रेम होतं. आणि सुनील सकट यांनी संपूर्ण आयुष्यात गाणी जरी लिहिली तरी त्या गाण्याचा मोबदला म्हणून कधीही कोणाकडून पैशाची अपेक्षा केली नाही. जे काही मोबदला मिळेल त्यात ते समाधान मानायचे. म्हणजे कुठल्याही पैशाची हाव नसताना निस्वार्थीपणाने फक्त समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ना, आपल्या हातून समाजाची सेवा काहीतरी घडावी या भावनेनं त्यांनी अनेक विविध प्रकारची गाणी लिहिली. त्यात भीमगीतं आहेत, अण्णाभाऊ साठेंची गाणी आहेत, लहुजी वस्ताद साळवेंची गाणी आहेत,
छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी आहेत, शाहू महाराजांची गाणी आहेत, लोकगीतांचा समावेश आहे, भक्तिगीतांचा समावेश आहे. म्हणजे सर्व प्रकारची गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि नुकतंच त्यांची लावणी देखील अतिशय संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. ओ शेठ लई दिवसानं झाली भेट ही लावणी देखील त्यांनी लिहिलेली आहे. आत्ता मिलियनच्या पुढे त्याला व्ह्यूज मिळतात. अतिशय त्यांना देखील या गोष्टीचा आनंद झालेला होता. सर्व कलावंत देखील आनंदित होते, परंतु काळाने नेमका त्यांच्यावरती घाला घातला आणि 15 जानेवारीला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या पुण्यातील सांस्कृतिक चळवळीची अतिशय मोठी हानी झाली असंच म्हणावं लागेल. सर, तुम्ही त्यांच्या सानिध्यात नेहमी असायचा, तर त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि ते कवी कशा प्रकारे बनले याबद्दल काय सांगताल? त्यांनी जीवन म्हणजे अतिशय खडतर प्रवास हा कलेच्या माध्यमातून केलेला आहे. पूर्वीच्या काळात त्यावेळेला मोबाईल नव्हता किंवा संपर्क साधण्याचे साधनं नसताना देखील त्यांनी पायी जाऊन देखील अनेक खेडेगावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन कार्यक्रम सादर केलेले आहेत. अनेक गायकांच्या बरोबर जुने जे गायक होते त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना ढोलक वादनाची साथ केलेली आहे आणि ढोलक वाजवताच त्यांनी गाणी लिहून देण्याची सुद्धा साथ तेव्हापासून ते करत आलेले. ते आजतागायत अतिशय सुंदर गाणी अशी ते लिहित होते. म्हणजे अतिशय कष्ट त्यांनी या कलाक्षेत्रात भोगलेलं आहे. म्हणजे फक्त प्रबोधनपर गीतेच नव्हे तर ते अल्बम सॉंग्स वगैरे पण म्हणजे असे अल्बम, मनोरंजनाची गाणी, लोकगीतं, गवळणी, भक्तिगीतं अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचं जे शेवटचं जे गीत होतं ओ शेठ खूप दिवसांना झाली भेट, तर त्याच्या आधीची पण काही प्रसिद्ध अशी काही गाणी आहेत का की तुम्ही जे सांगू शकता? आहेत ना, त्यांच्या अगोदरची भरपूर गाणी त्यांची फेमस आहेत. त्यामध्ये ओ शेठ तर ही लावणी झाली, परंतु त्या अगोदर त्यांचं लोकगीत गाजलेलं होतं आला बाबूराव, जे संपूर्ण महाराष्ट्रानं अतिशय डोक्यावरती घेतलं. रोमिओ कांबळे यांनी हे गीत गायलेलं आहे त्यांच्या आवाजात आणि हे गाणं देखील अतिशय प्रसिद्ध झालं. त्यानंतर मी स्वतः गायलेलं त्यांचं गाणं आहे. शाहीर बापू पवार आणि गीतकार सुनील सकट यांनी दोघांनी मिळून गाणं लिहिलं होतं. दिसल लहुजी तुम्हाला, लहुजी वस्ताद साळवे आद्य क्रांतिगुरू यांच्या जीवनावरती ते गीत आहे. ते गीत देखील त्यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर मयत होण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर मला एक गाणं त्यांनी दिलं होतं, जे गाण्यासाठी की विमानात बसून फिरणारे 33 कोटी साऱ्या पुस्तकात वाचले, ग्रंथात वाचले. विमानात बसून फिरणारे 33 कोटी साऱ्या ग्रंथात वाचले, साऱ्या पुस्तकात वाचले, परंतु पायी चालणारे गौतम बुद्ध साऱ्या जगात पोचले, साऱ्या जगात पोचले. हे देखील त्यांनी गीत मला लिहून दिलेलं आहे. नुकतंच हे गीत मी थोड्या दिवसात रेकॉर्डिंग करून एक सुनील दादा सकट यांची आठवण म्हणून ते गाणं मी रिलीज करणार आहे. रिलीज झालेलं नाही, रिलीज गाणं होणार आहे. ते जे लहुजींचं जे गीत आहे ते त्याचे तुम्ही एक बोल प्रस्तुत करा. त्याचं ते गीत ऐकू शकतो. त्यानंतर मला रमाईचं देखील सुंदर गाणं त्यांनी दिलेलं होतं. लहुजींचं गाणं आहे. लहुजी श्वासामधी, लहुजी ध्यासामधी, लहुजी घासामधी, लहुजी नसामधी, चिरून पहारे या काळजाला, दिसल लहुजी तुम्हाला, दिसल लहुजी तुम्हाला. असं अतिशय सुंदर वाटतं ऐकायला. गाणं खूप छान आहे. अशी विविध गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. शेवटचं गाणं मी नुकतंच थोड्या दिवसात रिलीज करून सर्वांसमोर ते गाणं येईलच आणि खऱ्या अर्थानं अतिशय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना देखील सर्व कलावंतांना दुःख होत आहे आणि त्याचं एक कुठंतरी आपण देणं लागतो या भावनेने आणि एक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज फक्त आयोजक मी एकटा नसून पुणे शहरातील तमाम कलावंत आहेत. कारण यात कुठलीही संस्था नाही, संघटना नाही, परंतु सर्व विविध संस्थेचे, विविध संघटनेचे सर्व कलावंतांनी एकत्र येऊन आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सर्वांनी मिळून फक्त एक पुढाकार कोणाचा तरी असावा म्हणून या ठिकाणी मी स्वतः अमर पुणेकर, राहुल शिंदे, रोमिओ कांबळे, शिवाजी वाघमारे आम्ही असं पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं संयोजन आम्ही केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातील आणि पुण्यातील सर्व कलावंत या कार्यक्रमात सहभागी आहेत. सर्वांची या ठिकाणी आज उपस्थिती आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बरेच दिवसानं या लॉकडाऊननंतर सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि
खऱ्या अर्थाने या गीत गायनातून जी त्यांची आठवण ताजी होईल हीच त्यांना खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कलावंतांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. धन्यवाद सर, आपण मुलाखत दिली त्याबद्दल. तसेच सुनील सकट यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्याने भरपूर गाणी लिहिली, कविता लिहिल्या, बरेच लावण्या वगैरेही लिहिल्या, परंतु सर्वात सुप्रसिद्ध असलेले मराठी गाणे म्हणजे आला बाबूराव, आपणाला माहीतच असेल. तर त्या गाण्याचे लेखक हे सुनील सकट होते. त्याचप्रमाणे त्या गाण्याचे जे गायक आहेत रोमिओ कांबळे, ते आपणासोबत सध्या आहेत. तर रोमिओ कांबळे सर हेही या कार्यक्रमात आज उपस्थित आहेत. तर आपण त्यांनाही विचारूयात. सर, तुम्ही सुनील सकट यांच्याबद्दल काय आदरांजली वाहत? सर्वप्रथम तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार माझे गुरुवर्य सुनीलदादा सकट यांचा हा गीत पुष्पांजली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तमाम कलावंत या ठिकाणी आपली उपस्थिती दिलेली आहे. आणि त्याचपैकी मी एक रोमिओ कांबळे की ज्यांच्या सगळ्यात जास्ती जवळ सुनीलदादांच्या असणारा मी रोमिओ कांबळे, की ज्यांनी माझं खरोखर आयुष्यात जीवन घडवलं. की त्यांनी मला सगळ्यात पहिलं गाणं तुझ्या मांजरीला धोका, आला बाबूराव, दिलाचा अध्यक्ष घडव, ओ माय गॉड अशी मला कित्येक गाणी सकट बाबांनी दिली. आणि त्याच सकट बाबाला माझ्याकडून जेवढी श्रद्धांजली मी दिली जाईल तेवढी कमीच आहे. आणि त्याच माझ्या बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सर, या ठिकाणी आज बरेच कलाकार, गीतकार उपस्थित आहेत. तर आम्हाला अशी माहिती मिळाली की हे सर्वजण विना बांधन या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांची कला सादर करतात. तर हे सर्व कलाकार कुठून आले आहेत आणि कोणते कोणते कलाकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत? या कार्यक्रमासाठी हे जे सगळे कलावंत आहेत हे सगळे आपल्या आपल्या परीने श्रद्धांजली व्हायला आलेले आहेत. की ह्यांनी 1 रुपया न घेता त्यांनी स्वतःची मदत सकट कुटुंबियांना दिलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या पदरचे पैसे न कुणी घेता हे पैसे दिलेले आहेत त्यांनी. आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आलेत, जसे की चंदन कांबळे, साजन बेंद्रे, मनोहर आजमेरी, संदीप योगे, सचिन अवघडे, शिवाजी वाघमारे, राहुल शिंदे असे असंख्य कलाकार या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती श्रद्धांजली व्हायला आलेले आहेत. सर, तुम्ही केव्हापासून सुनील सकट यांच्या सानिध्यामध्ये आलात आणि तुम्हाला त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले, काय काय शिकायला मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून? तशी तर माझी वयाच्या 13व्या वर्षापासून सुनीलदादा सकट यांच्याशी माझी मुलाखत झाली. आणि माझी खूप वाईट परिस्थिती होती पूर्वी, की मी ह्या क्षेत्रामध्ये नव्हतोच. पण माझा आवाज ऐकल्यानंतर सुनीलदादांनी मला सांगितलं की बाळा, की तुझ्या आवाजामुळं तुझं भवितव्य घडू शकतं. मी तुला सांगतो की तू या क्षेत्रामध्ये ये, मी तुला काय गाणी लागली, मदत लागली तर मी तुला देतो. मी बऱ्याच वर्ष, जवळजवळ 5-6 वर्षे मी सकटदादांचं ऐकलंच नाही. पण सकटदादांनी मला येच म्हणले, या क्षेत्रामध्ये माझी खूप इच्छा आहे की तुझ्यासारख्या कलाकारांनी या क्षेत्रात यावं. आणि मग माझी 5-6 वर्षानंतर सकट बाबा ह्यांचं मी एक गाणं घेतलं, ते म्हणजे साऱ्या जगाला भीमराव दिसला. हे गाणं मला सुनीलदादा सकट यांनी दिलं आणि ते गाणं मी सगळ्यात पहिलं आयुष्यात रेकॉर्डिंग गीत गायलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालं. आणि मग मला असं वाटलं की मी काहीतरी करू शकतो या सकट बाबांमुळं. आणि मग मी त्यांना एक लोकगीत मागितलं आणि ते लोकगीत मला तुझ्या मांजरीला धोका हे गाणं दिलं. आणि त्या गाण्याने माझं नावारूपाला आलं. आणि त्यानंतर मग मला सुपर हिट गाणं असं दिलं, ते म्हणजे आला बाबूराव, आता आला बाबूराव. तुमचा सकट सरांची पहिली भेट कुठे केव्हा कशी झाली किंवा तुमचा कॉन्टॅक्ट कसा आला त्यांच्याशी? सकट बाबांची आणि पहिली भेट मेलेडी मेकर स्टुडिओ आहे फडके आऊत चौकामध्ये. तिथं मी सहज बघायला गेलतो की सकट दादा मागच लागलेत की नाही का तू या क्षेत्रात ये बाळा. तर मला त्यांनी सकट दादा जिथं काम करतात त्या मेलेडी मेकर स्टुडिओला, तिथं मला त्यांनी बोलावलं आणि मी त्या ठिकाणी गेलो की बघू तरी सकट दादा कोण आहेत. तर मी पहिल्यांदा गेलो, सकट दादांचे चरण धरले आणि मग सकट दादांना म्हणलं की आता नेमकं माझी हे आयुष्यात तुम्ही सुरुवात करताय, तर मी या सुरुवात करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ते म्हणजे ते मेलडी मेकर स्टुडिओ. तिथं माझी सकट बाबांची पहिली मुलाखत झाली.
सर तुमचं पहिलं लोकगीत कुठलं होतं आणि त्याचे तुम्ही 2 बोल ऐकू शकता का? जे गाणं मला सकट दादानी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दिलं लोकगीत, ते मी तुम्हाला थोडं गाऊन दाखवतो. एक नवल सांगू का तुला ठाऊक आहे का, एक नवल सांगू का तुला ठाऊक आहे का, अग सांच्या पारी टकला उनी बसलाय बोका तुझ्या मांजरीला धोका, सांच्या पारी टकला उनी बसलाय बोका तुझ्या मांजरीला धोका. खूपच छान. सर हे लोकगीत खरंच खूप म्हणजे 2च तुम्ही वाक्य बोलत पण खरंच खूप फनी वाटतं हे लोकगीत. त्याचप्रमाणे तुम्ही आला बाबूराव पण ते गाणं थोडंसं बोलाल अशी आमची इच्छा. ज्या वेळेस मी आला बाबूराव गाणं गायलं त्यावेळेस मला सकट बाबांनी एवढी मदत केली की सुमित म्युझिक या कंपनीमध्ये स्वतः मला घेऊन जाऊन सुनील दादा सकट यांनी ते गाणं माझं प्रदर्शित केलं आणि त्या गाण्याने मला नावारूपाला आणलं. ते गाणं मी आपल्यासमोर सादर करतो. त्या गाण्यात ज्यावेळेस ते गाण्याची शूटिंग वगैरे सर्व सुरू झाली तेव्हाचा सगळा एक्सपिरियन्स पण तुम्ही सांगता. प्रथमतः ते गाणं मी आपल्यासमोर सादर करतो आला बाबूराव, आणि त्यानंतर आला बाबूराव ऑडिओ हिट झाल्यानंतर हे गाणं व्हिडिओ झालं. ते व्हिडिओचं देखील मी सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी मी हे गाणं आपल्याला ऐकून दाखवतो. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, हे शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, अरे आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, सगळ्या समोर कसा घालतो या धिंगाणा, याला कुणीतरी समजून सांगाना, बाजारात होईल बघा रोमियोची वाव. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सकट बाबांची ही की त्यांनी स्वतः मला गाणी दिली पण त्यांचं नाव माझ्या गाण्यांमध्ये कधीच टाकलं नाही. मला तुझं नाव मला या नावारूपाला आणायचं आहे म्हणून त्यांनी ह्या गाण्यात माझं नाव टाकलं त्यांचं न टाकता, आणि म्हणून हे नाव असं आलंय. बाजारात होईल बघा रोमियोची वाव, अरे आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. पाहिलं दर्शक हो, आपणाला या आत्तापर्यंत ह्या वाक्याचा मागील नेमका अर्थ काय आहे ते आत्ता समजलं की या गाण्यामध्ये हे कडवं का टाकलं आहे. रोमिओ बाजारात होईल आता रोमिओचे वाव याचा खरा अर्थ किंवा त्याची खरी जी पार्श्वभूमी आहे ती ही आहे. खरे तर प्रत्येक लेखक किंवा कवी हे आपल्या प्रत्येक गाण्यात कवितेत हे स्वतःचे नाव टाकतात, परंतु सुनील सकट यांनी असे न करता त्यांनी या गाण्याच्या गीतकाराचे नाव या गाण्यामध्ये टाकले आणि त्यांना प्रसिद्ध केले. धन्यवाद सर, आपण आम्हाला मुलाखत दिली आणि आपला वेळ दिला त्याबद्दल खरंच आपले आभार.